मटणाचं कालवण, भाकर, कांदा आणि लिंबू त्याच्यावर मारून मस्त खालं. कमेंटमध्ये सांगा. हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी नमिता आणि माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मी आज बनवणार आहे मटण हे पहिले आपल्याला हे मटण शिजवायचे. शिजवून मग त्याची रेसिपी आपण बघू. मटण मी स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेतले. आता हे मटण मी स्वच्छ पाण्याने धुतले. त्यासाठी आता आपण कांदा चिरून घेऊया इथे. लसूण हे सोलून चिरून घेतले थोडे थोडे बारीक. आणि एक टमाटर घ्यायचा आपल्याला. तो पण आपल्याला बारीक करायचं. आता आपल्याला फोडणी द्यायची. एकदम गॅस मी याच्यात आपल्याला तेल टाकायचं. तेल गरम इथं आपलं तेल गरम झाले. त्याच्यात आपण लसूण टाकायचं. आता आपल्याला याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं. आणि हे मटण पाणी टाकायचे. आपल्याला 4-5 शिट्टे करायचे याच्यात. त्यावर आपण आणि आपल्या आता मसाल्यासाठी मी एवढे कांदे घेतले, खोबरं, कोथिंबीर आणि 2 टोमॅटो. ते आता आपण कापून घेऊया. हे आपले कांदे झाले चिरून. कांदे चिरलं की खूप पाणी येतं डोळ्यातून. आता आपल्याला इथे टमाटो कापून घ्यायचे. त्यात मी एक टाकलाय. इथे मी फोडणीसाठी 2 घेणार आहे. हे पण चिरून झालेलं आहे. साईडला आता खोबरं राहिलेले.
खोबरं बारीक करायचं. तर आपल्याला हे आम्ही पण मी चिरलं आहे खोबरं. आता हे कुकर काढून इथे ठेवलं आणि इथे मसाला भाजून घेऊया. कांदा सगळा कांदा घालायचा आपल्याला. खोबरं पण घालायचं. एक विलायची घेतली, दालचिनी, इथे तेल लावून घेतलं ते, आणि ही काळी मिरी. हे आपल्याला चांगलं लाल घालायचं. आणि मसाला पण तयार होतो. मटण म्हणलं की मटणाला जास्त शिट्ट्या द्यायला लागतात. 5-6 शिट्ट्या मटणाला द्यायलाच लागतात, त्याशिवाय मटण शिजत नाही. तर हे आपला कांदा चांगला लाल झालेला आहे. त्याला आपल्याला बारीक करायचं मिक्सरमध्ये. मसाला सगळं लाल झालेला आहे. आपण गॅस बंद करूया आणि हा मसाला काढून. आता इथं हे मसाला मी ह्याच्यात काढलाय. त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि हा टोमॅटो हे आपल्याला बारीक करून घ्यायचे. आता आपण मटण ठेवलं होतं ना, परत बंद करूया आणि ह्याला थंड होऊन देऊ. आता आपण कुकर घेऊन बघूया मटण शिजले का आपलं. मटण तर शिजलंय. तर सूप पिऊ पण शकता तुम्ही. सूप एक सर्दी वगैरे झाली तर. मटण तर आपलं शिजलेलं आहे बघा. आता आपल्याला फोडणी द्यायची. आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि त्याच्यात तेल टाकायचं. चिकनसाठी मटणासाठी तेल भरपूर लागतं, त्याला तेव्हा तरी येते. आपलं तेल गरम झाले ते 1 चमचा 2 चमचे मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि हे मीठ आणि आपण मसाला टाकायचा. अदरक लसूण मटन मसाला,
आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे मसाला चांगला. आपल्याला एक वाटाणे ना मसाला भाजल्यावरतीच तरी येते छान मसाला काढून पण खायला. पण छान लागेल आणि कालवण पण छान लागेल, पण आम्हाला रस्सा लागतो. भाकर बनवायची त्याच्यामध्ये रस्सा. आपल्याला पाणी पण ह्याच्यात टाकायचं. ही तरी थोडंसं गरम पाणी पण टाकणार आहे मी, तर का हे भाकरीसोबत रस्सा पाहिजे. आता याला चांगलं उकळायचं आपल्याला कालवणाला. बारीक गॅसवरती याला उकळून द्या. तवर इथं कालवण उकळते तवर आपण भाकरीची तयारी करायला. इथं आपलं कालवण हे झालेलं आहे. आपण हे बंद करू आणि गॅस बंद करू, झाकून ठेवू. आणि आता आपल्याला इथं भाकर बनवायची. आपल्याला भाकरीचं तवा गरम होते. आपण इथं भाकर करायला घ्यायला, त्यासाठी पाणी, ज्वारीचं पीठ आहे. मटणाचं कालवण म्हटलं की ज्वारीची भाकर पाहिजे आणि मस्त मग ती चुरून खाता येते आपल्याला. चांगलं मळून घ्यायचं पीठ. साईड काढायचं आहे. झाली आपली भाकर. आणि आता आपण तवा ठेवलेला आहे ना, आता तो गरम झालाय का, तवा पण गरम झालेला आहे. आता ही भाकर आपण त्याच्यात पाणी लावून घेऊ. तिला पाणी लावायचं भाकरीला. ते कसं आहे, चुलीवरती भाकरी आहे ना छान गरम होतात. गॅसवरती लवकर भाजत नाही. चुलीवर
ती भाकर